हॅलो मंडळी, तर आज आपण बनणार आहोत एक साधी सोपी चपाती, बॅचलर फ्रेंडली. खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे मी, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आपण काय घेतलंय, एका बाउलमध्ये 1-2 चपात्यांचं म्हणजे आपल्याला हवं तेवढं चपात्यांचं पीठ घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यात थोडं चवीपुरतं मीठ आणि तेल टाकून, पाणी टाकून हे असं चमच्यानी हलवायचंय. जेणेकरून काय होतं, जेव्हा आपण फर्स्ट टाईम बनवतो ना, तेव्हा आपल्याला अंदाज नसतो की पीठ आपल्या हाताला किती चिपकेल. आणि काय-काय वेळेला असं सुद्धा झालंय, म्हणजे मी फर्स्ट टाईम बनवताना जेव्हा मी मळत होती, पूर्ण पीठ हाताला चिपकत होतं आणि मग मला मळायची इच्छाच राहत होती. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा यूज करायचा चमचा आणि थोडं-थोडं पाणी टाकून अशा कन्सिस्टन्सीमध्ये ते पीठ घ्यायचंय. तुम्ही बघू शकता, ह्या प्रकारे जेव्हा पीठ होईल, जेव्हा सगळं असं थोडे ढिकळ-ढिकळ होतील, तेव्हा नंतर मग पाण्याचा हात लावून आपण थोडं त्याला मळून घ्यायचंय व्यवस्थित आणि नंतर मग तेल टाकायचं त्याच्यावरती, जेणेकरून ते पीठ मऊ व्हायला मदत होते. आणि पीठ थोडं पातळच मळायचंय, जेणेकरून चपात्या मऊ होतात. आणि आपण ते 10-15 मिनिटं किंवा अर्धा तास तुमच्या वेळेनुसार तुम्ही ठेवायचंय. जास्तीत जास्त अर्धा तासच ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते पीठ असं फुलून येतं आणि मग त्याला आपण छानपैकी पीठ लावून असं थोडं मोठं लाटून घ्यायचंय गोळा आणि त्याच्यामध्ये असे 2 भाग करायचे आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपण तेल लावून घ्यायचे, पीठ लावून घ्यायचे आणि ती चपाती बंद करून पिठात घोळवून नंतर आपण लाटून घ्यायची. तर ही प्रक्रिया का करायची, जेणेकरून चपाती फुगते आणि आतमध्ये एअर गेल्यानंतर त्याच्यामुळे ती चपाती सॉफ्ट व्हायला मदत होते. आपण अजून एक प्रकार बघणार आहोत चपातीचा, जे नॉर्मली सगळ्याच घरात यूज करतात. एक म्हणजे त्रिकोणी गोळा करून चपाती गोल करायची. हे टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल चपाती तर. आणि तुम्हाला बघू शकता की मी चपाती कशा प्रकारे लाटते. तर मी काट लाटते आणि हलक्या हाताने लाटायचंय. काट लाटल्याने काय होतं, काट जाड राहत नाही आणि चपाती मोठी व्हायला मदत होते आणि गोल व्हायला मदत होते. त्याच्यानंतर मग 1-2दा मधून लाटणे हलक्या हाताने फिरवायचे, म्हणजे मधला भागही मोठा होईल आणि तो थोडा पातळ राहील. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपली चपाती एकदम झटपट तयार सुद्धा झालेली आहे. ती आता आपण तव्यावरती गरम करूया, त्याला भाजूया. त्याला तव्याला पहिलं थोडंसं तेल लावून घेऊया, कारण पहिली चपाती आपण टाकणार आहोत, म्हणजे ती चिकटणार नाही. जर चिकटणारा तवा असेल तर ती चिकटणार नाही. आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडनी मस्त तिला भाजून घेऊया. थोडंसं तेल लावूया प्रत्येकात. अशा प्रकारे आपली चपाती बनवून झालेली आहे. तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवलेली प्रत्येक स्टेप्स फॉलो करा आणि चपाती एकदम परफेक्ट बनेल. आणि मी टिप्स आणि ट्रिक्स ज्या आहेत ते ॲडिशनली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केल्या आहेत. तुम्ही डिस्क्रिप्शन सुद्धा नक्की चेक करा, तुम्हाला तिथून अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळेल. थँक यू. फॉलो फॉर मोर.